Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया बघितलं होतं. ओके, मायटोकॉन्ड्रिया काय होतं? मायटोकॉन्ड्रिया बघितलं दॅट इज द सॉसेजवर सायलेंट्रिकल शेप्ड होतं. परत याचं डायमीटर जे होतं ते 0.2 to 1 मायक्रोमीटर होतं आणि जी लेंथ जी होती 1 to 4.1 मायक्रोमीटर होती. डबल मेम्ब्रेन. मग आतल्या साईडला जे इनर सर्व ही जे होतं इनर मेम्ब्रेन दॅट इज मॅट्रिक्स. ओके, आणि मॅट्रिक्स हे आहे ते परत त्याच्यामध्ये काही फोल्डिंग्स होते, त्याला क्रिस्टॅस म्हणत होते. ओके, आणि क्रिस्टे जे होते ना सरफेस एरिया इन्क्रीज करतात आणि ह्याच्यामध्ये एन्झाइम्स असोसिएटेड मायटोकॉन्ड्रियल फंक्शन. मायटोकॉन्ड्रिया आर द साइट्स ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. आणि त्यानंतर पॉवर हाऊस ऑफ द सेल दॅट इज ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी प्रोड्यूस करत होतं. आणि ह्याच्यामध्ये जो रायबोझोम जो होता ना दॅट इज 70S टाईपचा होता. ओके, रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन. येस. ओके, आय होप तुम्हाला तो क्लिअर असेल. आता आपण प्लास्टिडकडे जाणार आहोत. ओके, प्लास्टिड आज आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट. प्लास्टिड्स आर फाउंड विल राईट हिअर पहिला प्लास्टिड्स PLASTIDS. ओके, प्लास्टिड्स are found in all plant cells and in euglenoids. कुठे सापडतात? प्लांट सेल and euglenoids. That is very important. Euglenoids. Okay, those easily observe under as they are large. म्हणजे इझिली ऑब्झर्व होऊ शकतात. ओके, थोडेसे हे असतात. ओके, and they bear some specific pigments, thus imparting special colors to the pigments. Plants. Based on the type हे divided, that is the chloroplast, chromoplast and leucoplast. ओके, आता पहिला आपण बघणार दॅट इज द क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट. काय म्हणतात असते? क्लोरोफिल, CHLO, क्लोरोफिल अँड carotenoid pigment. Okay, which are responsible trapping for light energy. Yes, light energy trap काय करते? light energy trap light energy. Okay, and then in the chromoplast fat soluble carotenoid pigment like carotene, xanthophyll and other are present. म्हणजे क्रोमोप्लास्टमध्ये आता हे झालं क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्ट नंतर क्रोमोप्लास्ट. इन क्रोमोप्लास्टमध्ये फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट लाईक कॅरोटीन, xanthophyll and others are present. This gives the part of plant yellow, green, orange and red color. Okay, the leucoplast, क्लोरोप्लास्टमध्ये ना अगेन 3 असतात. नाही बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट. आता क्रोमोप्लास्टचं बघूया. क्लोरोप्लास्ट नंतर काय होतं? क्रोमोप्लास्ट. वेट, सॉरी माय मिस्टेक नाही. क्रोमोप्लास्ट म्हणलं काय? क्रोमोप्लास्ट फ्लॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट लाईक कोणते? कॅरोटीन. ओके, कॅरोटीन, xanthophyll, xanthophyll आणि अदर्स आर प्रेझेंट. ओके, हे काय करतं आहे? दिस गिव्स पार्ट ऑफ प्लांट येल्लो ऑरेंज. येस, येल्लो, ऑरेंज आणि रेड कलर. ओके, प्लांटला कलर जाते. ओके, झालं क्रोमोप्लास्ट. त्यानंतर काय होतं? ल्युकोप्लास्ट म्हणते. ल्युकोप्लास्ट आर द कलरलेस प्लास्टिड्स. कोणते कलरलेस प्लास्टिड्स कोणते असतात? ल्युकोप्लास्ट, COLO, कलरलेस प्लास्टिड्स. ओके, colorless plastids of varied shapes and sizes. Okay, with stored nutrients. Yes, nutrients stored nutrients, NUTRIENT, stored nutrients. Yes, stored nutrient कोण? अमायलोप्लास्ट स्टोअर, म्हणजे न्यूट्रिएंट स्टोअर करते. यामध्ये कोणते आहेत? फर्स्ट वन इज द अमायलोप्लास्ट. ओके,
अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्ट अमायलोप्लास्ट काय करते? अमायलोप्लास्ट स्टोर कार्बोहायड्रेट, स्टोर carbohydrate. Okay, store carbohydrate, and that is the potato. Okay, yes, potato. त्यानंतर इलेओब्लास्ट. इलेओब्लास्ट, इलेओब्लास्ट, इलेओब्लास्ट. स्टोर ऑयल. Okay, store oil and fat. Whereas aleuroblast store protein. Okay, aleuroblast अगर ते store protein. Store protein. Okay, that's all. Let's काय म्हणतो, 3 टाईपचे प्लास्टिड्स असतात. ओके, एक तर क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोफिल कॅरोटना ह्याच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल आणि कॅरोटनाइड येते आणि काय करते, लाईट एनर्जी ट्रॅप करते फोटोसिंथेसिससाठी. आणि त्यानंतर क्रोमोप्लास्ट असताना ह्यामध्ये कोणते, कॅरोटनाइड पिगमेंट लाईक कॅरोटीन झॅन्थोफिल, ही आहे ती येल्लो, ऑरेंज और रेड कलर हे करते, देते. ओके, आणि त्यानंतर ल्युकोप्लास्टचे असतात ना कलरलेस प्लास्टिड्स असतात आणि स्टोर न्यूट्रिएंट स्टोर करतात. मग अमायलोप्लास्ट म्हटल्यावर ते स्टोर कार्बोहायड्रेट, हे 3 असतात. आता हे लक्षात गोष्ट आहे, अमायलो म्हणजे स्टोर कार्बोहायड्रेट. ओके, हे थोडंच राहतं. इलेओ म्हणजे ऑइल, स्टोर ऑइल अँड फॅट्स. ल्युरो म्हणजे प्रोटीन, रो आलं ना, प्रो. ओके, OIL, ऑइल. आणि त्यानंतर अमायलोप्लास्ट म्हणजे लक्षात ठेवा की स्टोर कार्बोहायड्रेट, बस असं लक्षात ठेवायचं. ओके, स्टोर कार्बोहायड्रेट. आता मेजॉरिटी ऑफ क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट बघणार, क्लोरोप्लास्टबद्दल बघ. फाउंड इन मेसोफिलियस. क्लोरोप्लास्टबद्दल आता थोडंसं डिटेलमध्ये बघायचं. ओके, मेजॉरिटी ऑफ द क्लोरोप्लास्ट ऑफ द ग्रीन प्लांट्स आर फाउंड इन मेसोफिल सेल्स. येस, मेसोफिल सेल्स, LOCN. ओके, लोकेशन कुठं, मेसोफिल सेल्स ऑफ द लीव्स. ओके, cells of the leaf. These are lens shaped, oval, discoid or ribbon like organelles having length 5 to and width 2 to 4 micrometer. Okay, their number varies from 1. Yes, number किती 1 कशामध्ये असते, that is the Chlamydomonas, CHLO, Chlamydomonas. आणि 20 to 40 कशामध्ये असते, इन मेसोफिल. ओके, in mesophil. Okay, like mitochondria, chloroplast are double. Yes, obviously हे पण डबल मेम्ब्रेन बाउंड असते. वन ऑफ द 2 इनर क्लोरोप्लास्ट रिलेटिव्हली लेस परमिएबल. येस, इनर आतली जे असते ना लेस परमिएबल, हे स्टेटमेंटला टाकू शकतात. डबल हे असते, डबल मेम्ब्रेन. ओके, डबल मेम्ब्रेन बाउंड, डबल मेम्ब्रेन बाउंड. ओके, इनर ह्यातलं इनर जे असते ना लेस परमिएबल. ओके, द स्पेस लिमिटेड बाय द इनर स्ट्रोमा. येस, त्याला काय म्हणतात, तर ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स म्हटलेलं. ह्याचं स्पेस जो असतो ना, इनर मेम्ब्रेन स्पेस, इनर मेम्ब्रेन स्पेस जो असतो ना, दॅट इज द स्ट्रोमा. STR. तिकडे काय म्हटलेलं आपण, मॅट्रिक्स म्हटलेलं. ओके, स्ट्रोमा. नंबर ऑर्गनाइज्ड फ्लॅटन्ड कॉल्ड थायलॉकॉइड्स. हा जो आहे ना, हा स्पेस सगळा स्ट्रोमा, आणि ही जी अरेंज झालेले आहेत ना, दॅट इज द थायलॉकॉइड्स. आता हे लक्षात ठेवू नका, हे असं लक्षात ठेवा. ओके, थायलॉकॉइड्स आर प्रेझेंट इन स्ट्रोमा. थायलॉकॉइड्स आर अरेंज्ड इन स्टॅक्स. मग ही एकावरती जर अरेंज, इथं काय स्ट्रोमा आतमध्ये काय थायलॉकॉइड्स. ओके, थायलॉकॉइड्स अरेंज्ड.
अरेंज्ड. थायलॉइड्स अरेंज नंतर काय it's called the grana. Okay. Yes, integral thylakoids. In addition, there are flat membranous tubules called the stroma lamella. म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये जे असतात ना प्रेझेंट, दॅट इज द स्ट्रोमा लॅमेला. यस, यू कॅन सी हिअर स्ट्रोमा लॅमेला. यस, ह्या दोन्हीच्या मध्ये जे प्रेझेंट आहे दॅट इज द स्ट्रोमा लॅमेला. ओके, stroma lamella connecting the thylakoids of the different grana. Connecting the thylakoids of different grana. Yes, and the membrane of the thylakoids enclose space called lumen. Yes, membrane of the thylakoids, lumen. That is the, you can see, is it in here? No. Okay, ठीक. The membrane of the thylakoid. Thylakoid ची जी membrane असतात ना ह्याच्यामध्ये space असतो, that is the lumen. Okay, एवढं लक्षात ठेवा. And the stroma of the chloroplast contain enzymes required for synthesis of carbohydrate protein, and it also contains small double DNA and ribosomes. Yes, chlorophyll pigments are present in thylakoids, and he can chloroplast are similar, smaller 70 s, the ribosome 80 s. 70 yes, 70 yes. Okay, that's all. Okay, done. म्हणजे काय बघा, पहिल्या स्टार्टिंगपासून आपण बघायचं झालं तर पहिल्या स्टार्टिंगपासून काय प्लास्टिड्स असतात. ओके, प्लास्टिड्समध्ये काय म्हणते प्लांट सेल आणि युग्लिनाइड्स हे ह्याच्यामध्ये सापडते प्लास्टिड्स. ओके, नंतर क्लोरोप्लास्ट जे असतं ना, क्लोरोप्लास्ट आहे ते 3 टाईप असतात, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट असतं ना क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड पिगमेंट आहे. नंतर काय करते ट्रॅप लाईट एनर्जी. त्यानंतर क्रोमोप्लास्ट कॅरोटिन आणि कॅरोटीन झॅन्थोफिल वगैरे आणि येलो ऑरेंज रेडी कलर प्रोव्हाइड करते, बस एवढंच. नंतर ल्युकोप्लास्टमध्ये कलरलेस प्लास्टिड असतात आणि स्टोर्ड न्यूट्रियंट्स. ओके, न्यूट्रियंट अमायलोप्लास्ट स्टोर कार्बोहायड्रेट, इट इज इन पोटॅटो. आणि त्यानंतर इलेव्प्लास्ट स्टोर ऑइल आणि फॅट्स, आणि ल्युरोप्लास्ट स्टोर प्रोटीन. येस, आता नंतर क्लोरोप्लास्टबद्दल बघा. क्लोरोप्लास्टबद्दल हे डायग्राम पूर्ण लक्षात ठेवा. पहिल्या स्टार्टिंगला काय असणार, ऑब्वियसली मेझोफिल सेलमध्ये सापडणार नंबर 1 जर असेल दॅन क्लोरोफिल, 20 to 14 मेझोफिल्स आहे. ओके, डबल मेम्ब्रेन बाउंड इनर, दॅट इज द इनर जे असतं दॅट इज द स्ट्रोमा म्हणतात त्याला, स्ट्रोमा. येस, इनर स्ट्रोमा. ओके, इनर स्पेस दॅट इज द स्ट्रोमा, लेस परमिएबल असते. नंतर स्ट्रोमा यामध्ये काय असणार, शेकवरती दॅट इज द थायलॉइड्स. ओके, थायलॉइड म्हणजे एकवरती अरेंज झालं, दॅट इज हे म्हटलेलं काय म्हटलं त्याला ग्रॅनम. येस, दॅट इज द ग्रॅना. आणि ग्रॅना दोन्हीमध्ये हे करते त्याला, दॅट इज द स्ट्रोमा लॅमेला. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला थायलॉइड नंतर काय म्हणतात त्याला वेट जस्ट 1 minute. एक्झॅक्टली वर्ड आठवत नाही आहे मला, पण ग्रॅना. ओके, थायलॉइड्स प्रेझेंट स्टोमा, थायलॉइड अरेंज्ड इन लाईक कॉल्ड ग्रॅना. ओके, अरेंज्ड. येस, अरेंज्ड झालं देन ग्रॅना होणार. ओके, स्ट्रोमा थायलॉइडमध्ये ग्रॅना आणि ग्रॅनामध्ये जे असते दॅट इज द प्रेझेंट इज द स्ट्रोमा लॅमेले. ओके, दॅट्स ऑल. बस एवढं लक्षात ठेवायचं, काही नाही. स्ट्रोमा ल्युमेन एक लक्षात ठेवा, बस दॅट्स ऑल. कन्फ्युजन डोंट गेट कन्फ्यूज. लेट्स रिवाइज वन मोर टाईम. पहिलं क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्टमध्ये काय होतं, मेझोफिल सेलमध्ये सापडतं. मग एक आहे ती क्लामॅडोमोनस आणि जास्त असेल देन मेझोफिल सेलमध्ये 20 to 40. हे एक्झाम्पल एक लक्षात ठेवलं. ओके, मग क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. ओके, राईट. त्यानंतर डबल मेम्ब्रेन इनरमध्ये लेस परमिएबल असतं ऑब्वियसली. मग त्यामध्ये आज मधला जो मोकळा स्पेस असतो दॅट इज द स्ट्रोमा. त्यामध्ये हे लहान जे हे असतात ना दॅट इज द काय म्हणतात त्याला थायलॉइड. ओके, हे सिंगल आहे दॅट इज द थायलॉइड. आणि हे पूर्ण हे झालं ना देन दॅट इज द ग्रॅनम. अरेंज झालं ना देन दॅट इज द ग्रॅनम असं म्हणतात. ओके, ग्रॅनम. आणि ह्याच्यामध्ये जे असतं ना दॅट इज द स्ट्रोमा लॅमेले. आणि ह्याच्यामध्ये दॅट इज द 70s टाईपचं हे असतं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, डन. हे बाकीचं जस्ट एकदा रेडी करून घ्या. डन. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. डोंट गेट कन्फ्यूज प्लीज. आणि एक्झाम तुम्हाला जर सांगितलं लक्षात ठेवा त्यानुसार लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. बाय बाय.